नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पूर्वतयारी सुरू झाली आहे। याबाबत महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी महापालिकेत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन महानगरपालिका क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाइल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला। तिसरी लाट आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल असा विश्वास महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी व्यक्त केला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी आयुक्त कार्यालयात महानगरपालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीस डॉक्टर शरद घाडगे, डॉक्टर सतीश आष्टेकर, हर्षल वाघ, पंकज कुपवाडे, डॉक्टर जी.ए. श्रीनिवास, डॉक्टर सुधीर मगदुम, डॉक्टर उज्ज्वला गवडी, डॉक्टर वसुधा जोशी, डॉक्टर सुहास भावे, अमित तगारे आदी बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते। या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली। तसेच या तिसऱ्या लाटेत कशा पद्धतीने बालकांना याचा त्रास होऊ शकतो, यावर काळजी कशी घ्यावी, उपचाराच्या पद्धती कशा असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली। तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला। तसेच कोरोनाबाधित बालकांच्या पालकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा आणि परिस्थिती आलीच तर चाइल्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त कापडनीस म्हणाले की महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर आपली तयारी असली पाहिजे। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व बालरोग तज्ज्ञ यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे। जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल असा विश्वासही महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सद्यस्थितीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जात आहे। सद्यस्थितीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी अजून या रुग्णसंख्येत घट दिसून येत नाही। मात्र त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये लहान बालकांमध्ये आणि विशेषतः 18 वर्षाच्या आतील मुलांमध्ये कोरोना होण्याच्या प्रमाणात थोडीशी वाढ झालेली दिसून येते आणि हा एक चिंतेचा विषय महानगरपालिका क्षेत्रासाठी होऊ शकतो। यासाठी आज महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बालरोग तज्ज्ञांची विशेष बैठक महानगरपालिकेमध्ये बोलवण्यात आलेली होती। ह्या बैठकीचा मुख्य उद्देश हा होता की महानगरपालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये जर लहान बालकांमध्ये कोरोनाची संख्या वाढली, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला किंवा येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये जर लहान बालकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाला सामोरं जावं लागलं तर महानगरपालिकेची परिपूर्ण तयारी असावी, हा या बैठकीमागचा उद्देश होता। आजच्या बैठकीमध्ये साधारणतः महानगरपालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांसोबत लहान मुलांसाठी औषधं कोणती असावीत, त्यांना कोरोनाचा सामना करताना त्यांच्यासाठी इक्विपमेंट्स कोणती वेगळी असणं आवश्यक आहे याबाबत चर्चा झाली। महानगरपालिका क्षेत्रामध्ये एखादी लहान मुलांसाठी जम्बो फॅसिलिटी उभारण्याची आवश्यकता आहे का आणि उभारल्यास ती कशी चालवता येईल यासाठी सुद्धा आज चर्चा झाली। यासोबत एक चांगली टास्क फोर्स लहान मुलांना कोरोनाला सामोरं जाण्यासाठी तयार करण्याचा सुद्धा आज निर्णय झाला। या टास्क फोर्सच्या माध्यमातून महानगरपालिका स्तरावरचे वेगवेगळे डिसिजन्स याच्या माध्यमातून होतील। त्याचबरोबर ज्या लहान बालांना कोरोना झाला आहे त्यांच्या पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करता येईल आणि विशेष म्हणजे एक चांगला हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला किंवा बालरोग तज्ज्ञांचे नंबर्स उपलब्ध करून दिले तर पालकांना कुठल्याही भीतीला सामोरं न जाता एक चांगली अशी माहिती प्रत्यक्ष ह्या बालरोग तज्ज्ञांकडून मिळू शकते। त्याचबरोबर लहान बालकांचं कोरोना पॉझिटिव्हिटी टेस्ट कशी करावी याबाबतही चर्चा झाली। महानगरपालिका क्षेत्रामधील जे बालरोग तज्ज्ञांचे सद्यस्थितीतील दवाखाने आहेत तर त्यांचंच पुढे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये रूपांतर करण्याची वेळ आली तर त्यांनी काय पूर्वतयारी करावी याबाबतसुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा झाली। यासोबत सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे याच्याबाबत अतिशय चांगली जनजागृती करणे आणि ह्या जनजागृतीसाठी ह्या बालरोग तज्ज्ञांनीच सहभागाची तयारी दर्शवलेली। ह्या आजच्या बैठकीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत किंवा भविष्यातसुद्धा लहान मुलांमध्ये कोरोनाची संख्या वाढली तरी महानगरपालिका क्षेत्र त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी तयार राहील अशी खात्री आलेली आहे आणि यासाठी महानगरपालिका प्रशासन आता पुढच्या तयारीला लागलेलं असून येणाऱ्या तिसऱ्या लाटेपूर्वी
महानगरपालिका प्रशासन या सगळ्या गोष्टींसाठी सज्ज राहील. नमस्कार, मी डॉक्टर अमित तगारे. मी नवजात शिशुतज्ञ. आज कोविडची तिसरी लाट जर आली तर त्यासाठी काय करायचं याच्या पूर्वतयारीसाठी कापडणीस साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. जर दुर्दैवानं असं काही झालं आणि त्या तिसऱ्या लाटेमध्ये जर मुलांना जास्त त्रास झाला तर त्यासंबंधी काय करायचं याची आज चर्चा झाली. त्याआधी मी आत्ता जो सध्या भेडसावणारा प्रश्न आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल बोलीन की आत्ता अशी परिस्थिती आहे की बऱ्याच आयांना कोविड झालेला आहे आणि मग त्यांची मुलं जन्माला आल्यावर काय करायचं ह्याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे. तर जर आई बरी असेल, म्हणजे आत्ता सध्या जी रेकमेंडेशन आहे ती अशी आहे की जर आई बरी असेल तर बाळाला आईजवळ राहू दे, आईला दूध पाजू दे. फक्त प्रत्येक वेळी आईनं मास्क घालून हात धुवून बाळाला दूध पाजावं. समजा आई बरी नसेल आणि घरामधलं दुसरं एखादा माणूस शक्य असेल तर आईचं दूध काढून ते त्या बाळाला देता येऊ शकतं. त्यामुळे शक्य तेवढं बाळाला आणि आईला दूर करणं चांगलं नाही. जर शक्य असेल तर आईला लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन आईला आणि बाळाला घरात एकत्र ठेवून बाळाची काळजी आईकडनं घ्यावी अशी सध्याची गाईडलाईन आहे. आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आईच्या दुधामधनं बाळाला जी प्रतिकारशक्ती मिळते त्यामुळं त्या बाळाला त्या कोविडच्या जंतूशी लढा द्यायला थोडी मदत होती. दुसरी गोष्ट, आईची पण मानसिक शक्ती चांगली राहते. कारण आपल्यामुळं आपल्या बाळाला त्रास होणार आहे आणि आपल्याला आपल्या बाळाला सांभाळता येणार नाही, हा एक फार मोठा मानसिक धक्का आहे ज्यातनं आयांना सावरायला वेळ लागतो. कृपा करून ज्या बातम्या येतात की शेजाऱ्यांनी सांभाळलं आणि कोणी सांभाळलं, बाळाला आईपासून दूर ठेवलं, याच्याकडं फार लक्ष देऊ नये. जोपर्यंत आई सांभाळू शकते तोपर्यंत आई हाच सगळ्यात मोठा चांगला आधार आहे बाळाला. त्यामुळे बाळाला आईजवळ ठेवावं. फक्त आईनं प्रत्येक वेळी सगळ्या स्वच्छतेच्या करोनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या पाळल्या तर बाळांमध्ये होणारा जंतुसंसर्ग हा जवळपास 0% खाली येतो असं अभ्यासातनं सिद्ध झालं आहे आणि हे भारतात झालेले अभ्यास आहेत. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, बाळाला जर काही त्रास झाला तर त्यासंबंधी काय करायचं ह्याचा पटकन तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधून त्याच्यावरती उपचार काय करायचे, काय तपासणी कधी करायची ह्याचा विचार केला पाहिजे. एवढ्या छोट्या बाळाची तपासणी कशी करायची असा विचार करून तपासणी न करणं ही चूक आहे. कारण जर आपल्याला वाटलं की बाळाला काहीतरी त्रास होतो आहे आणि त्याला काही जर ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता असेल तर बाळाची तपासणी करणं गरजेचं आहे. सध्या जी लहान मुलांची गाईडलाईन आहे त्यानुसार आपण जी मोठ्या माणसांना औषधं देतो आहे, अँटीव्हायरल औषधं, ती लहान मुलांना दिली जात नाहीत. जोपर्यंत ती अतिशय सिरियस होत नाहीत तोपर्यंत त्यांना स्टेरॉईड पण दिलं जात नाही. त्यामुळं बाळांना सांभाळण्याच्या गाईडलाईन्स, ट्रीटमेंटच्या गाईडलाईन ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. आणि बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतरसुद्धा तुम्हाला असं वाटेल की माझ्या बाळाला काही ट्रीटमेंटच मिळत नाही, तर तसं नाही आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीची एक नियमपद्धती ठरलेली असते आणि त्या नियमानुसार लहान मुलांना जोपर्यंत खूप जास्त त्रास होत नाही, न्यूमोनिया वाढत नाही, तोपर्यंत स्टेरॉईड किंवा रेमडेसिवीरसारखी औषधं दिली जात नाहीत. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की दुर्दैवानं तुमच्या कुणाच्या बाळाला ॲडमिट करायची वेळ आली तर तुम्हाला असं वाटतं कामा नये की आमच्या बाळाला उगीच ॲडमिट केल्यानंतर ट्रीटमेंट मिळत नाही. ट्रीटमेंट ही बाळाला व्यवस्थित ठेवण्यासाठी केली जाते आणि ज्याला आम्ही स्पेसिफिक ट्रीटमेंट म्हणतो, जसे अँटीव्हायरल असेल किंवा स्टेरॉईड असेल, ह्या गोष्टी गरज पडल्या तरच केल्या पाहिजेत. कारण यांचा बाळांवरती काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आपल्याला अजून माहीत नाही. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत खूप सावधगिरीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सध्या जर तुमच्या घरात कोणी मोठी माणसं कोविड पॉझिटिव्ह असतील तर मुलांचं काय करायचं असे फोन आम्हाला रोज येतात. तर सध्या तरी असं हे आहे की जोपर्यंत तुमच्या बाळाला काही त्रास होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाची घरामध्ये व्यवस्थित काळजी घ्या. जो कोणी माणूस पॉझिटिव्ह आहे त्या माणसानं व्यवस्थित मास्क घालून, हात धुवून
सोशल डिस्टन्सिंग पाळून बाकीच्यांना इन्फेक्शन होणार नाही ह्याची खात्री घ्यावी. समजा घरातली 2 माणसं पॉझिटिव्ह आहेत किंवा आई पॉझिटिव्ह आहे, बाळ पॉझिटिव्ह आहे, तरीसुद्धा या नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण ज्याला आपण व्हायरल लोड म्हणतो तो व्हायरल लोड वाढत जाऊ शकतो. त्यामुळं ह्या गोष्टींवरती व्यवस्थित विचार केला पाहिजे. सध्या जे RT-PCR तपासणीचे CT स्कोअर येतात, तर त्या CT स्कोअरमुळं एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या CT स्कोअरमुळं तुम्हाला आजार वाढणार आहे आणि तुम्ही मरणार आहे का नाही मरणार आहे हे कळत नाही. CT स्कोअरमधनं फक्त एवढंच आपल्याला कळतं की तुमच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना किती धोका आहे. त्यामुळं त्याचा विचार करून फार घाबरून जाण्यात काही अर्थ नाही. सध्याच्या परिस्थितीत जोपर्यंत बाळाला फक्त सर्दी ताप इतपत त्रास आहे तोपर्यंत त्यांना घरातल्या घरात ट्रीटमेंट देता येऊ शकते. फक्त बाळावरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे, त्याचं सॅच्युरेशन बघायचं आहे आणि दिवसातून एकदा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. शक्यतो व्हिडिओ कॉलिंग करा, म्हणजे डॉक्टरांना पण बाळ दिसतं. म्हणजे त्यात काही धोक्याच्या गोष्टी दिसल्या तर मग त्याला ॲडमिट करायचा सल्ला द्यायचा का नाही द्यायचा हे ठरवता येईल. अजून तरी आपल्याकडं लहान मुलांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नाही, पण आज चर्चा झालेली आहे. गरज पडल्यास तशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. आणि समुपदेशनासाठी म्हणून एक हेल्पलाईन निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आज चर्चेत आला होता. त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आत्ता जी भीतीची अवस्था पसरलेली आहे सगळीकडं, त्या भीतीला कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होईल. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता, पण दुर्दैवाने तुम्हाला ते शक्य नाही झालं तर एक दिवसाचा एक ठराविक वेळ तुम्ही त्या लाईनला फोन केला तर कोणता ना कोणता तरी सांगली आणि मिरजेतला लहान मुलांचा डॉक्टर तुमच्याशी बोलू शकेल आणि मग तुम्हाला जे काही सल्ले हवेत ते तुम्हाला मिळतील. धन्यवाद. लहान मुलांमध्ये आजाराचं जे आजार ट्रीटमेंटचं जे तंत्र आहे ते पूर्ण वेगळं आहे. कुठल्याही प्रकारच्या तपासण्या म्हणजे ज्या आता मोठ्या माणसाच्यात आपण करतो, D-डायमर, फेरिटीन, HRCT, ह्या गोष्टी जर आजार खूप बळावला असेल तरच केल्या पाहिजेत. फक्त सर्दी खोकला आहे, ताप आहे किंवा सॅच्युरेशन 90 ते 94च्या दरम्यान राहतं आहे आणि त्यासाठी आपण बाळाला ॲडमिट केलं, थोडीशी धाप आहे त्यासाठी ॲडमिट केलं, ज्याला आम्ही मॉडरेट म्हणतो, तर तो मॉडरेटच्या सगळ्या पेशंटना HRCT, D-डायमर, स्टिरॉइड, रेमडेसिवीर हे जसं आपण मोठ्या माणसांच्यात करतो तसं केलं जात नाही. समजा त्याचा न्यूमोनिया बळावतो आहे असं वाटलं किंवा त्याची ऑक्सिजनची गरज वाढली, ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी व्हायला लागलं असं काही वाटलं तरच ह्या तपासण्या केल्या जातात. आणि एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की एक CT स्कॅन म्हणजे 300 ते 500 एक्सरे. प्रत्येक माणसाला आयुष्यात मॅक्सिमम किती एक्सरे काढता येतील याची एक लिमिट ठरवली आहे सेफ्टीची. त्याच्यापेक्षा जास्त एक्सरे केले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तसंच CT स्कॅनच्या बाबतीत आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्याला आपल्या ट्रीटमेंटचा मार्ग बदलायचा नाही आहे तोपर्यंत HRCT या बाकीच्या गोष्टी शक्यतो केल्या जात नाहीत. त्यामुळं लहान मुलांच्यातली ट्रीटमेंटची पद्धती ही मोठ्या माणसांपासून वेगळी आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्यातले बरेच लोक असे असतील की ज्यांना कोविड होऊन गेला, जे ॲडमिट झालेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांची ट्रीटमेंट कशी झाली आहे आणि माझ्या बाळाची ट्रीटमेंट तशी होत नाही आहे. ह्यामुळे एक अस्वस्थता येते, तर ती आली नाही पाहिजे. कारण आपल्याला हे कळलं पाहिजे की ही पूर्णपणे वेगळी पद्धत आहे आणि लहान मुलांच्या बाबतीत सावधगिरी जास्त बाळगली जाते. त्यामुळं थोडा वेगळा राहणार, पण ते आपण समजून घेतलं पाहिजे. आत्ता सध्या सांगलीमध्ये लहान मुलांचे जे हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक हॉस्पिटल हे वेल इक्विप्ड आहेतच. प्रत्येकांच्यामध्ये जे जे हॉस्पिटल्स आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये टर्शरी केअर युनिट ट्रीटमेंट आत्ता सध्या बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये दिली जाते. तसेच कोरोना केअरसाठी सुद्धा जे हॉस्पिटल आता आपण निर्माण करणार आहोत किंवा जे हॉस्पिटल आपण युटिलाइज करणार आहोत याच्यामध्ये आम्ही आत्ता सध्या काय केलेलं आहे, सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला आहे की काही हॉस्पिटल हे डेडिकेटेड फक्त अडल्ट आणि पिडियाट्रिक्स असे दोन्ही एकत्र ट्रीटमेंट देऊ शकेल अशी काही हॉस्पिटल्स आम्ही आत्ता सध्या लोकेट करतो आहोत. कारण काय आहे की जरी समजा बाळ असलं तर त्याच्याबरोबर आई वडील कोणतरी राहू शकतं किंवा बाळ एकटं राहू शकत नाही. आणि समजा आईला किंवा वडिलाला प्रॉब्लेम झाला तर परत लहान मुलांच्या दवाखान्यातून अजून दुसरीकडे कुठे न्यायचं, त्याच्याऐवजी
असं एकत्र असू शकेल असं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लहान मुलांसाठी लागणारी जी मेडिसिन्स आहेत ही अडल्टपासून वेगळी आहेत. मोठ्या माणसांना लागणारी मेडिसिन लहान मुलांच्यामध्ये चालतात असं नाही. उदाहरणार्थ आता डॉक्झीसायक्लिन आहे, आयव्हरमेक्टिन आहे, अशी जी ड्रग्ज आहेत ही आपल्याकडे अडल्टमध्ये वापरली जातात, पण पिडॅट्रिक्समध्ये त्याचा कोणताही रोल नाही. पिडॅट्रिक्सला लागणारी औषधं जी आहेत त्यातलं IVIG सारखं एखादं महागडं औषध असेल तर आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की ते औषध आम्हाला पेशंटला यूज करण्यासाठी मिळू शकेल अशी काहीतरी सोय होईल. व्हेंटिलेटर लागणार आहेत, डेडिकेटेड पिडॅट्रिक व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत. ऑक्सिजनसाठी हाय फ्लो ऑक्सिजन असेल, साधा ऑक्सिजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इन्फ्युजन पंप असेल. अडल्टमध्ये चालतं 2 बाटल्या सलाईन सोडलं तर चालू शकतं, पण पिडॅट्रिक्समध्ये किती ml पर kg असा डोस ठरलेला असतो. त्या पद्धतीनेच हे सगळे हॉस्पिटल तयार आहेत. आणि आत्ता सध्या ह्या क्षणालासुद्धा सांगलीमध्ये 4-5 हॉस्पिटल सांगली मिरजेत अशी आहेत की ज्याच्यामध्ये आपण इमिजिएटली डेडिकेटेड टर्शरी लेवलची जी इंग्लंड अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट दिली जाते त्या लेवलची ट्रीटमेंट आपण सांगलीत सुद्धा देऊ शकतो.